सर्व जॉईन झाला, तुमचं सर्वांचं स्वागत. आपले मित्र असतील त्यांना देखील ही जी वेळ आहे ती तुम्ही सांगा, कळवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होतील असं बघा. विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील काही घटक सुरुवातीला बघितलेले आहेत. आजचा जो काही घटक आहे या घटकाचं नाव आहे वर्गीकरण. वर्गीकरण त्यालाच आपण इंग्रजीतून क्लासिफिकेशन असं म्हणतो. बघा, वर्ग करणे म्हणजे काय की सारखा समूह बाजूला काढणे. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो की समजा तुम्हाला जर 4 शब्द दिले असतील तर त्यापैकी 3 शब्द हे समान गुणधर्माचे असतात. म्हणजे त्या 3 शब्दामध्ये सारख्या गोष्टी असतात आणि नेमका एक जो शब्द आहे हा काय असतो, वेगळा असतो. यामधून आपल्याला काय साधायचंय, तो यामधून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपला कोणता गुण विकसित होतो, तर निरीक्षण क्षमता. तुम्ही निरीक्षण करून तो जो वेगळा शब्द आहे हा ओळखणं अपेक्षित आहे. या प्रकारच्या शब्दांमध्ये सर्वप्रथम जे विद्यार्थी या सेशन मध्ये जॉईन झालेत त्यांनी एकदा हाय टाका, म्हणजे माझ्या लक्षात येईल. आपण सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करू. यस यस यस, मला वाटतं भरपूर मुलं हाय टाकतायत. यस, व्हेरी गुड, सर्वांचं स्वागत. तर वर्गीकरण या शब्दाचा मी तुम्हाला अर्थ सांगितला, त्याला आपण इंग्रजीमध्ये क्लासिफिकेशन असं म्हणतो. वर्गीकरण या घटकामध्ये आणखी 2-3 उपघटक आहेत. त्यापैकी जो पहिला उपघटक आहे हा आपण या ठिकाणी बघूया. या उपघटकाचं नाव आहे शब्द संग्रह. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त शब्द हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या प्रश्न प्रकारामध्ये आपण समान गुणधर्म असणाऱ्या शब्दांचा एक गट दिलेला असतो. या गटातील एकच शब्द उरलेल्या शब्दांच्या गुणधर्माशी विसंगत असतो. विसंगत असतो म्हणजे काय, वेगळा असतो. तो शब्द पर्यायातून आपण शोधून काढायचा असतो. आणि याच प्रश्न प्रकारातील दुसऱ्या प्रकारात समान गुणधर्म असलेले 3 शब्द दिलेले असतात व त्यांच्याच गुणधर्माचा शब्द पर्यायातून शोधायचा असतो. थोडक्यात काय, तर 3 शब्द हे सारख्या गुणधर्माचे असतात, तर एक वेगळा शब्द असतो आणि तोच आपल्याला ओळखायचा असतो. या घटकामुळे काय होतं, तर विद्यार्थ्याची निरीक्षण क्षमता ही तपासली जाते. यामध्ये गती येण्यासाठी शब्दांचा साठा. गती येण्यासाठी म्हणजे काय, या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी तुमच्याकडे भरपूर असा शब्दांचा साठा असला पाहिजे. त्यानंतर संख्यांची जास्तीत जास्त माहिती असली पाहिजे. म्हणजेच काय, याच घटकावर आधारित काही 4 संख्या दिलेल्या असतील, त्यातल्या 3 संख्यांचे गुणधर्म हे सारखे असतील आणि म्हणून चौथा जो काही उरलेला पर्याय आहे हा वेगळा असेल. थोडक्यात काय, तुमचं ऑब्झर्वेशन स्किल तपासण्यासाठी हा वर्गीकरण घटकातील शब्द संग्रह हा जो काही अभ्यास आहे आपल्याला तो दिलेला आहे. चला आपण जास्त प्रास्ताविक करण्यापेक्षा प्रत्यक्ष काही प्रश्नांच्या माध्यमातून पुढे जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे SDA रायझिंग स्कॉलर राज्यस्तरीय प्रश्नपेढी मॉड्यूल 1 आपण सर्वांनी घेतलं असेल. ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी बाकीच्या मुलांनी घ्या, म्हणजे अशा प्रकारचा ज्या प्रश्नांचा सराव आहे हा सर्वांचा पूर्ण होऊ शकेल. बघा, प्रश्न प्रकार काय असतो किंवा प्रश्नाचं स्वरूप काय असतं, तर खालील गटात न बसणारे पद ओळखा. म्हणजे खालील गटात न बसणारे पद ओळखा. आणि पर्याय दिलेत यमुना, गोदावरी, सरिता आणि चंद्रभागा. टाका बरं उत्तर. उत्तर टाका चॅट मध्ये, बघा कमेंट करा. चला, पर्याय क्रमांक 3 टाकलंय. भरपूर यस यस यस, इशिता शिंदेने टाकलंय उत्तर. त्यानंतर यश गुलेने टाकलंय. भरपूर मुलं उत्तर टाकतात. यस, तनिष दिवेने पण उत्तर टाकलंय. तुमचं सर्वांचं स्वागत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे पर्याय क्रमांक 3 हे आपलं. आता बघा याच्यामधले समान गुणधर्म कसे आहेत ते मी थोडस एक्सप्लेन करतो. यमुना हे एका नदीचं नाव आहे. गोदावरी हे देखील नदीचं नाव आहे आणि चंद्रभागा ही सुद्धा
नदीचं नाव आहे. बघा, गोदावरी नदी तुम्हाला माहिती आहे. चंद्रभागा साधारणतः पंढरपूर मध्ये बघा, जी भीमा नदी आहे ती चंद्रासारखी त्या ठिकाणी काय झाली, वळली, आणि म्हणून तिचं नाव काय झालं, चंद्रभागा. म्हणजे त्या नदीला दिलेलं ते विशिष्ट असं नाव आहे. यस, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 3, ओम पोकळे, स्वागत तुझं. त्यानंतर यमुना, गोदावरी आणि चंद्रभागा हे त्या दिलेल्या नद्यांची नावं आहेत. तर सरिता हा नदी यासाठी असलेला समानार्थी शब्द आहे. तुमच्या लक्षात आलंय? हरकत नाही. आता आपण पुढे जाऊया. खूपच सोपा असा हा प्रश्न प्रकार आहे. फक्त यासाठी काय पाहिजे असतं, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन शब्द हे माहिती असणं गरजेचं आहे. चला, पुढचा प्रश्न असा आहे, खालील गटात न बसणारे पद ओळखा. टाका बरं उत्तर. यस, व्हेरी गुड. श्रेयाने उत्तर टाकलं. श्रेया कटोरे, पर्याय क्रमांक 3. आणखी बाकीची मुलं? यस, मेडेकर, तिने धनश्री, बरोबर, तिने पर्याय क्रमांक 3 टाकला. आता आणखी बाकीची मुलं उत्तर टाका. चला पटपट. यस, ओम पोकळेने सुद्धा पर्याय क्रमांक 3. श्रेया म्हणते पर्याय क्रमांक 3. पवार साई ऑल्सो विथ ऑप्शन नंबर 3. व्हेरी गुड. म्हणजे बरेचशी मुलं सारख्या क्रमांकाचं उत्तर टाकतात. याचा अर्थ असा की तुम्ही सर्व हुशार मुलं आहात. चला, आता हे वेगळं कसं? शुभ्र, चला हे बघा, शुभ्र, पांढरा, सदरा आणि सफेद. टाका उत्तर. मला वाटतं उत्तर पण आपण मुद्दामच एक्सप्लेन केलेलं आहे आणि ते सर्व तुम्हाला. यस, पर्याय क्रमांक 3, पवार साई, अभिनंदन, तुझं उत्तर बरोबर आहे. संस्कृती, यश गुले, व्हेरी गुड. यस, हर्षदा, ओम पोकळे, हुशार मुलं आहात तुम्ही. बघा, आता याच्यामध्ये काय, शुभ्र, पांढरा आणि सफेद हे काय, पांढरा या शब्दाची काय आहे, समानार्थी अशी रूप आहेत किंवा समानार्थी असे शब्द आहेत. पण सदरा म्हणजे काय, तर शर्ट. मराठीत आपण इंग्रजीत त्याला शर्ट म्हणतो. सदरा हा पांढरा असू शकतो, शुभ्र असू शकतो किंवा सफेद असू शकतो. पण सदरा हे काय आहे, अंगावर परिधान करण्याचं एक वस्त्र आहे. तर इतर सर्व काय आहेत, रंग आहेत. म्हणजे याच्यात समान गुणधर्म काय झाला की हे सर्व 3 पांढऱ्या या रंगाचे समानार्थी शब्द. तर सदरा हे अंगावर परिधान करण्याचं वस्त्र. चला, आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न, श्रावण, आश्विन, पौष आणि माघ. टाका बरं उत्तर. चला, आता खरं तुमचं कौशल्य ते पणाला लागणार. यस, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 1, साई पवार. आणखी बाकीची मुलं? यस, श्रेयाने सुद्धा पर्याय क्रमांक 1 म्हटलाय. श्रेया सरोदे सर, साई बुक, ओके. इशिता शिंदे सुद्धा पर्याय क्रमांक 1 सोबत जाते. बघा, याचा अर्थ तुम्ही सर्व हुशार विद्यार्थी आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. आता मात्र मला तुम्ही एक सांगायचं, पर्याय क्रमांक 1 हे का उत्तर आहे? तुम्ही यस, यश गुले सुद्धा म्हणतोय पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, आपण तुमचं उत्तर गृहीत धरलं, पण ते उत्तर का वेगळं आहे? तो शब्द गटात न बसणारा कसा आहे? त्याचं कारण काय, कोणी सांगू शकेल? कारण सांगायचं म्हणजे काय, दिवसाच्या भाषेत सांगा. तो किती दिवसांचा महिना असतो आणि इतर किती दिवसांचे महिने आहेत? बघा, तुम्हाला मी हिंट पण दिली. टाका उत्तर. एक, श्रावण हा 31 दिवसांचा महिना असतो, तर इतर ही 30 दिवसांची महिने असतात. ही मराठी महिने आहेत, बरोबर ना? अश्विन, पौष, माघ, मराठी महिने माहिती ना? 12 महिने असतात मराठी, बरोबर? पौष, माघ, फाल्गुन, आषाढ. ठीक आहे, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन असे 12 महिने असतात. पैकी श्रावण हा महिना 31 दिवसांचा असतो, म्हणून हा पर्याय वेगळा आहे. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न मात्र खरोखर जर तुम्ही हुशार विद्यार्थी असाल तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येईल. चला विचार करा, खालील गटात न बसणारे पद ओळखा. पर्याय आहेत मिरस, नवप,
नील आणि मरस. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता विचार करा. आता येऊ द्या बरं तुमची उत्तरं. अशा प्रकारचा जर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न दिलेला असेल, पर्याय क्रमांक 3 म्हटले, बर या श्रेया कटोरे कातोरे, समृद्धी खताळ पर्याय क्रमांक 3 सोबत जात आहेत. आणखी तर ओके, चला थोडस आणखी दाखवतो तुम्हाला व्यवस्थित. आता दिसतंय व्यवस्थित. पर्याय क्रमांक 3 यस नाडेकर धनश्री. धनश्रीचं पण उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. बघा मित्रांनो, आता हे काय आहे, याच्याकरता काय पाहिजे असतं तुम्हाला की समानार्थी शब्द हे माहिती असणं गरजेचं आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या स्कॉलरशिप मध्ये या बुद्धिमत्ता चाचणी घटकात या प्रश्नाच्या बाबत काय केलेलं आहे की समानार्थी असणारे शब्द आहे, परंतु ते कसे दिले, ते सलग दिले नाही. बघा त्यापासून एक शब्द तयार होतो, मी र स म्हणजे काय, स समीर. येते लक्षात, समीर हा शब्द तयार झाला. ओके यस, याच्यापासून आता म्हटलंय, कुणी म्हटलं बघा, साई पवारने म्हटलंय काय, तर पर्याय 3 पासून कोणते नव बनत नाही, म्हणजे वेगळा शब्द बनत नाही. पेज नंबर किती आहे, पेज नंबर 85 आहे. ठीक आहे, आता याच्यापासून शब्द तयार झाला समीर, याच्यापासून बघा शब्द तयार झाला प व न, न व प नैवत. अर्थपूर्ण शब्द काय होऊ शकेल, प व न. बर आता इथून काय होतं, अ ल न नी ल असा काय शब्द तयार होऊ शकतो, अ नी ल. होतोय का तयार, बघा आता झालंय ना साई, ते लक्षात आलं का. आता मरस नैवत, सरम नैवत, मग समर होऊ शकेल. आता काय लक्षात येतं तुमच्या, यस व्हेरी गुड, समर तयार झाला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, समीर, पवन, समर आणि अनिल. समीर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वारा. पवन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वारा. आणि अनिल या शब्दाचा काय आहे समानार्थी शब्द, आणि समर या शब्दाचा काय आहे समानार्थी शब्द, समर म्हणजे सुद्धा वारा. पण अनिल, अनिल म्हणजे काय, अग्नी. येस व्हेरी गुड हर्षदा सरोदे, व्हेरी अब्सोल्युटली राईट, गुड, तिने अग्नी बरोबर टाकलं. या अनिल या शब्दाचा समानार्थी शब्द अग्नी असा होतो. बघा याच्यामध्ये लॉजिक काय आहे, तुम्हाला असे शब्द दिलेले असतात, जर तुम्हाला वारा या शब्दाचे समानार्थी शब्द माहिती असतील तरच तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. म्हणजेच काय, समर, पवन, समीर आणि वारा, बरोबर ना. तर अनिल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अग्नी, आणि म्हणून अग्नी हा शब्द किंवा नी ल हा शब्द हा पर्याय वेगळा आहे. येते लक्षात, ठीक आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर, खालील गटातनं बसणारे पद ओळखा. आई वडील, काका काकी, मामा भाची, भाऊ बहीण. टाका उत्तर. पर्याय क्रमांक हर्षदा टाकते, तनिष्क समृद्धी, साई पवार, श्रेया सोनवणे, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 3 मामा भाची, यस व्हेरी गुड. खूपच हुशार मुलं आहेत, इतके फास्ट उत्तर देत आहे, तुमचं लॉजिक पण चांगलं आहे. चला, पण आता मामा भाची हा पर्याय वेगळा आहे असं म्हणतात, त्याचं कारण काय रे, कोणी कारण देऊ शकेल का वेगळा आहे. तुमचं उत्तर बरोबरच आहे, यस करताय, प्रयत्न करताय. बघा आई वडील हे विरुद्ध लिंगी शब्द आहेत, काका काकी विरुद्ध लिंगी आहेत, बरोबर, भाऊ बहीण हे सुद्धा विरुद्ध लिंगी आहेत. पण बघा आता कसं, आई वडील, काका काकी यांच्यातलं जे नातं आहे येते लक्षात, तसं मामा मामी येते लक्षात, आई आणि वडील म्हणजे नवरा बायकोचं नातं झालं, काका काकी नवरा बायकोचं नातं झालं. तसं काय पाहिजे तिथं, मामा मामी, पण तिथं काय दिलं, मामा भाची, म्हणजे हे हा निकष तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे. येते लक्षात.
भाऊ बहीण हे सुद्धा एक पुरुष आणि एक स्त्री असं नातं झालं. परंतु याच्यामध्ये त्या तुलनेमध्ये मामा आणि भाची हे वेगळं वाटतं. यस. हा, यश घुलेने बघा एक निकष लावलाय. दे लिव्ड इन डिफरंट हाऊस, म्हणजे ते वेगवेगळ्या घरात राहतात. अगदी बरोबर. बघा, मामा आणि भाची वेगवेगळ्या घरात राहतात. व्हेरी गुड. बघा, शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे काय? एक प्रश्न असतो आणि 4 पर्याय दिलेले असतात. आपल्याला काय करायचं असतं? योग्य पर्यायापर्यंत जायचं असतं. म्हणजेच काय, तुमचा जो काही लॉजिकल थिंकिंग आहे, तर्कसंगत असा जो काही तुमचा जो गुण आहे, तो विकसित करण्यासाठी ही शिष्यवृत्ती नावाची परीक्षा असते. आणि म्हणून बघा, त्याने जे उत्तर दिलं की दे लिव्ड इन डिफरंट हाऊस, ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे मामा आणि भाची वेगवेगळ्या घरात राहतात, त्या तुलनेत भाऊ बहीण एका घरात राहतात, काका काकी सुद्धा एका घरात राहतात आणि आई वडील देखील एका घरात राहतात. अभिनंदन, यश, व्हेरी गुड. चला पुढे जाऊ. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. खालील गटात न बसणारे पद ओळखा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. चला टाका. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 सप्टेंबर. चला. ओम पोकळे सुद्धा पर्याय क्रमांक 3 सोबत. मला वाटतं फक्त एका मुलाने पर्याय क्रमांक 4 टाकला होता. म्हणून आता या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. काय कारण असेल रे? बघा, जून जुलै. जून हा 30 दिवसांचा, बरोबर ना? आपल्याला लहानपणी शिकवलं होतं, बरोबर? हे उंचवटे असेल तर काय असतो? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, बरोबर. जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे उंचवटा म्हणजे 31 दिवसांचा, खोलगट भाग म्हणजे 30 दिवसांचा, बरोबर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै. जुलै म्हणजे किती? 31 दिवस, बरोबर. आता हे पूर्ण झालं, परत हे सुरू होतं, म्हणून हा काय आला? परत एकदा उंचवटा भाग आला. म्हणजेच काय? हा सुद्धा 31 दिवस, बरोबर. ऑगस्ट नंतर सप्टेंबर खोलगट भागात गेला, म्हणजे तो किती? 30 दिवस. सप्टेंबर नंतर परत एकदा उंचवटा आला, म्हणजेच काय? तो 31 दिवस. ऍब्सोल्युटली राईट. सप्टेंबर हा महिना 31 दिवसांचा असतो. कोण म्हणतोय असं? धनश्री म्हणते का? 30 दिवसांचा असतं. तू यस, पर्याय 12.4 मध्ये 31 दिवस आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पर्याय 1.2.4 हरकत नाही. त्या ठिकाणी कदाचित ती चूक असू शकते, परंतु लॉजिकली ही गोष्ट बरोबर आहे. जुलै हा 31 दिवसांचा, ऑगस्ट हा 31 दिवसांचा, सप्टेंबर 30 दिवसांचा आणि ऑक्टोबर हा 31 दिवसांचा महिना आहे. पर्याय यस 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 असेल. ठीक आहे. आता आलं. ओके ना, सॉरी म्हणण्याची गरज नाही. तू ते उत्तर दिलं, हरकत नाही. तुझं उत्तर 30 सप्टेंबर किंवा सप्टेंबर महिना वेगळा आहे, हेच आपल्याला अपेक्षित आहे. चला आपण पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या समोर हजर आहे. खालील गटात न बसणारे पद ओळखा. पर्याय क्रमांक 1 सदरा, छत्री, टोपी आणि विजार. पर्याय क्रमांक 2 सोबत जातात तेजस्विनी, खताळ, संस्कृती, त्यानंतर प्रतीक्षा, गुंजाळ. पर्याय क्रमांक 2 स्वागत तुझं, सुरुवातीला पहिल्यांदा उत्तर दिलं. तनिष्क दिवे सुद्धा पर्याय क्रमांक 2. ओम पोकळे पर्याय क्रमांक 2. श्रेया सोनवणे पर्याय क्रमांक 2. श्रेया, त्यानंतर यश दुबे पर्याय क्रमांक 2 सोबत. याचा अर्थ तुम्ही सर्व हुशार मुलं आहात. पर्याय क्रमांक 2 का? त्याचं कारण असं आहे, सदरा, टोपी आणि विजार ही अंगावर परिधान करण्याची वस्त्र आहेत. तर छत्री काय आहे? ही एक वस्तू आहे, बरोबर. म्हणून छत्री हे पर्याय. विजार, टोपी व सदरा अंगात घालतात. अगदी सोप्या शब्दात उत्तर दिलं पवार साई. ओके, व्हेरी गुड. चला. टू नॉट टच विथ बॉडी. यस. आणखी एक बघा पर्याय आला आपल्याला की याचा शरीराशी संबंध येत नाही किंवा टच होत नाही, म्हणजे छत्री शरीराच्या संपर्कात येत नाही किंवा त्याचा स्पर्श होत नाही. व्हेरी गुड. गुड लॉजिक. ऍब्सोल्युटली राईट. बघा, मग मुळात शिष्यवृत्ती परीक्षेचा उद्देश काय आहे? तर तुमच्यामध्ये असलेली जी काही प्रज्ञा आहे, प्रज्ञा म्हणजे काय? हुशारी, ही शोधून काढणं, आणि तेच काम तुम्ही या निमित्ताने करतायत. व्हेरी गुड. चला
छान. याचा अर्थ भरपूर मुलं वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि तुमचा हा जो विचार आहे बघा, हा विचार उद्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे मुलं आपल्या या बॅचला जॉईन होणार आहे त्या सर्वांपर्यंत पोहोचतोय. विषय लक्षात आला. हे जे लॉजिक आहे कदाचित हे लॉजिक बाकीच्या मुलांपर्यंत पण पोहोचतंय. अशा पद्धतीने तुम्ही इंटरॅक्शन करत चला, त्यावेळेस काय होईल, आणखी अभ्यास करायला जास्त मजा येईल. पुढे खालील गटात न बसणारे पद ओळखा. अनंत, हेमंत, वसंत आणि शरद. चला पर्याय क्रमांक 1. व्हेरी गुड. तेजस्विनी पर्याय क्रमांक 1. संस्कृती, यश घुले, सर्वच मुलं म्हणतायत पर्याय क्रमांक 1. चला आपण पण जाऊया पर्याय क्रमांक 1 सोबत. त्याचं कारण असं आहे ही सर्व ऋतूंची नावं आहेत, बरोबर ना. हेमंत, वसंत, शरद, शिशिर, बरोबर ना. तो दिलेला नाही म्हणजे पर्याय हे 3 काय आहेत, मराठी ऋतूंची नावं आहेत. तर अनंत म्हणजे काय, अगणित, हे वेगळं आहे. म्हणून अनंत पर्याय क्रमांक 1. तुम्ही दिलेलं उत्तर अतिशय योग्य असं आहे. पुढे मला वाटतं मगाशी असं हे झालं होतं का आपलं, पवन, अनल, अनिल आणि समीर. चला टाका उत्तर. पर्याय क्रमांक 2. यस, व्हेरी गुड. गुड. अनल हे वेगळं आहे. पवन, अनिल, समीर हे काय आहेत, कशाचे समानार्थी शब्द आहे, कशाचा समानार्थी शब्द आहे. असा एक झाला होता ना, हा अनिल, ते झाला होता वेगळा. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2. तुम्ही सांगताय वारा. बघा मग हीच तर गंमत आहे शिष्यवृत्ती परीक्षेची. काय की नेमका एखादा प्रश्न असा असतो किंवा एखादा शब्द असा असतो की जो आपल्याला त्याचा अर्थ माहिती नसतो आणि तिथंच आपली फसगत होते आणि आपले गुण तिथंच जातात. बघा पवन म्हणजे काय, वारा. अनल म्हणजे काय, तर वारा. लक्षात घ्या. समीर म्हणजे काय, वारा. पण अनिल म्हणजे काय, अग्नी. आता मला सांगा तुमचं उत्तर बरोबर की चूक. जवळा काय काय म्हटलंय, ज्वाला. यस यस, ज्वाला म्हणतोय ओम. व्हेरी गुड. येते लक्षात, अनिल म्हणजे अग्नी किंवा ज्वाला. पण हे म्हणजे काय, वारा. म्हणजे बघा आपण एवढे प्रश्न आपल्याला सोपे गेले आणि एखादा प्रश्न काय होतो आणि हाच प्रश्न ठरवतो तुम्हाला जिल्हा गुणवत्ता यादीत यायचं की राज्य गुणवत्ता यादीत यायचंय. चला व्हेरी गुड. भरपूर तुमची उत्तरं बरोबर आहेत. पुढे जाऊ आपण. चला दिसतंय व्यवस्थित. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. खालील गटात न बसणारे पद ओळखा. चाप, वर, लघु, गुरु, साम्य, भेद, इष्ट, निष्ठ. टाका उत्तर. पर्याय क्रमांक 2 पवार. बर. पुढे हर्षदा म्हणते पर्याय क्रमांक 2. चला आणखी प्रतीक्षा आपण पर्याय क्रमांक 2 सोबत जाते. नाही तुमचं काहीतरी यश गुले पर्याय क्रमांक 2 म्हणजे होतं काय बघा. आपण काय करतो, गायत्री पर्याय क्रमांक 2. आपण काय करतो, पहिलं बघा एक माकड असतं, माकड बरोबर ना. त्याने एवढी टाकली, बाकीचे काय करतात, पटपट पट त्याच्या पाठीमागे उड्या टाकतात. यस. आता प्रतीक्षा मात्र खड्ड्यात उडी मारणारी पडणारी नाहीये, ती खड्ड्याच्या बाहेरून गेली. पर्याय क्रमांक 4 तिने उत्तर दिलं, इष्ट निष्ठ. यस. आता मात्र सगळेजण त्या खड्ड्यातून बाहेर येत आहेत. सर्वजण पर्याय क्रमांक 4 टाकतायत. इशिता. ओके. ओम. व्हेरी गुड. चला तुम्हाला ह्या ना त्या निमित्ताने प्रश्नाचं उत्तर समजलं हे महत्वाचं. शाप आणि वर आपण एक्सप्लेनेशन बघूया. ते विरुद्धार्थी शब्द आहेत. कोणी कोणाला शाप देतं म्हणजे काय आणि वर देतं, येतंय शाप आणि वर. लघु गुरु, लघु म्हणजे छोटा, गुरु म्हणजे मोठा. साम्य आणि भेद म्हणजे सारखेपणा आणि वेगळेपणा. इष्ट आणि निष्ठ हे विरुद्धार्थी शब्द नाहीयेत. म्हणून पर्याय क्रमांक 4. तर आपण प्रश्नाचा विचार करत नाही,
त्यामुळे ते असे होते. ओके पवार. प्रश्नाचा विचार करत नाही, मग सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्नाचा सूक्ष्म पद्धतीने विचार करायचा आणि निरीक्षण करायचं त्या शब्दांचं, आणि तुमचा निरीक्षण क्षमता हा गुण चेक केला जातो अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये. बरोबर, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न आता आपण घेऊया. खालील गटात न बसणारे पद ओळखा. खुर्ची, टेबल, शर्ट, विजार, घर, गृह, धनुष्य, बाण. यास काही 3 म्हणतात, काही 4 म्हणतात. श्रेया 3, बर. ओम, गायत्री 3. बघा, खुर्ची, टेबल, शर्ट, विजार, घर, गृह, धनुष्य, बाण हे सगळे जोड शब्द आहेत. येते लक्षात? म्हणजे कसं, खुर्ची, टेबल आपण म्हणतो ना, टेबल आणि खुर्ची जोड शब्द आहे. शर्ट, विजार जोड शब्द आहे. धनुष्य आणि बाण जोड शब्द आहे. पण घर आणि गृह हे समानार्थी शब्द आहेत, सारख्या अर्थाचे शब्द आहेत. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. हे वेगळा शब्द आहे. हा जो जोड शब्द हा वेगळा आहे. थोडक्यात काय, सोबत वस्तू लागतात ना या खुर्ची आणि टेबल. आपण खुर्ची, टेबल बरोबर, शर्ट, विजार सोबत वापरण्याच्या गोष्टी, धनुष्य आणि बाण सोबत असणाऱ्या वस्तू. बर, ठीक आहे. आता समजलं तुम्हाला पर्याय क्रमांक 3 वेगळा काय आहे? हरकत नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आता जर तुम्हाला ही जे सगळे प्रश्न आहे समजत असेल तर यस टाका बरं. आपण बघू कुणाला व्यवस्थित समजतंय. यस, व्हेरी गुड. संस्कृती, प्रतीक्षा, ओम पोकळे, तेजस्विनी, यश गुले, पवार, श्रेया सोनवणे, तनिष्क. यस, व्हेरी गुड. सर्वच मुलं म्हणतायत समजतंय, हरकत नाही. चला यस, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. कठीण, मऊ, उष्ण, थंड, आजी, माझी, सोपे, सुलभ. टाका उत्तर. पर्याय क्रमांक 1 येतोय, पर्याय क्रमांक 4 टाकतायत पवार, पर्याय क्रमांक 4 सोबत. काही 3 म्हणतायत, यश म्हणतो 3, बर. श्रेया 1 म्हणतात काही. चला आपण बघू प्रत्यक्षात. कठीण, मऊ, उष्ण, थंड, आजी, माझी आणि सोपे, सुलभ. बघा ऑप्शन क्रमांक 3 कोण म्हणताय? नाव नाही टाकलं रे बाळा, तू कोण आहे ते. तुमचं नाव एडिट करायचं बघा ऍप मध्ये. आपल्या प्रोफाईल मध्ये जायचं, त्या गोलाला क्लिक करायचं, त्याच्या पुढे असा एक पेन येईल, त्याला क्लिक करायचं आणि तुमचं जे खरं नाव आहे ते त्या ठिकाणी टाकायचं. म्हणजे होतं काय, बरेच मुलं काय होतात, वडिलांचा मोबाईल असतो, वडिलांचंच नाव असतं, मग चुकून काय होतं, शिक्षकाला काय माहिती कोण आहे, बरोबर. म्हणून तुम्ही तुमचं स्वतःचं नाव त्या ठिकाणी एडिट करणं गरजेचं आहे. आणि जरी एडिट होत नसेल तर मग तसा तुम्ही फोन करा, आपल्याला ते एडिट करता येतं. चला, कठीण, मऊ, उष्ण, थंड, आजी, माझी, सोपे, सुलभ. कठीण, मऊ काय आहे? विरुद्धार्थी शब्द. उष्ण आणि थंड विरुद्धार्थी शब्द. आजी आणि माझी विरुद्धार्थी शब्द, बरोबर ना. आजी म्हणजे आज निवडून आलेले, माझी म्हणजे पाठीमागे निवडून आलेले, बरोबर. त्या पदावर आता सध्या नसणारे त्याला म्हणतात माझी. आणि सोपे आणि सुलभ, सोपे आणि सुलभ काय झालं, समानार्थी शब्द झाला. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे हा वेगळा पर्याय आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. खालील गटात न बसणारी पद ओळखा. व्यापार, उदीम, रोख, उधार, मान, सन्मान, दीन, दुबळा. चला, व्यापार, उदीम पर्याय क्रमांक 2 सांगतायत काही मुलं, काही 4 सांगतायत. हर्षदा पर्याय क्रमांक 2 सांगते. प्रतीक्षा पर्याय क्रमांक 2, पवार पर्याय क्रमांक 2. बघा आता आपण प्रत्यक्ष बघू. व्यापार, उदीम, उदीम व्यापार म्हणजे समानार्थी शब्द झाले. रोख, उधार हे विरुद्धार्थी झाले. मान, सन्मान हा जोड शब्द आहे. दिन, दुबळा सुद्धा जोड शब्द आहे. व्यापार, उदीम सुद्धा जोड शब्द आहे, म्हणजे त्याला लागून येणारा तो शब्द आहे. तर रोख, उधार हा विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 श्रेया हे अचूक उत्तर आहे. येतं का लक्षात? व्यापार, उदीम, मान, सन्मान, दिन, दुबळा, रोख, उधार
काय म्हणताय पवार? पर्याय क्रमांक 1. बर, अजून कोण काय म्हणताय? टाका उत्तर. पवार. बाकीचे मुलं हे लक्षात घ्या, व्यापार बुद्धी समानार्थी शब्द किंवा जोड शब्द म्हणू शकतो आपण. रोख उधार हे रोख घेणं आणि उधार देणं विरुद्धार्थी आहे. मान सन्मान सारखं आहे, दीन दुबळं हे सारखं आहे. चला पुढच्या शब्दाकडे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. पुढचा प्रश्न आहे, खालील गटात न बसणारे पद ओळखा. मठ, मंदिर, विहार आणि गिरिजाघर. टाका उत्तर. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर टाका. विहार 3. व्हेरी गुड, सर्वजणांचं उत्तर आलंय आणि ते बरोबर असं आहे. हे सगळं प्रार्थना स्थळ आहे. मठ बरोबर ना, मंदिर, गिरिजाघर. गिरिजाघर म्हणजे काय? देवीचं घर बरोबर ना. मंदिर हे देवाचं असतं बरोबर. मठ श्रीकृष्णाचा मठ असतो माहिती ना. आणि विहार हा त्या मानाने वेगळा शब्द आहे. चला आता पुढचा प्रश्न मात्र तुम्ही चला रक, दप, त हा आणि स्त ह. टाका उत्तर. रक, दप, त हा आणि स्त ह. टाका उत्तर. पर्याय क्रमांक 2 श्रेया म्हणते. चला पुढे संस्कृती सुद्धा पर्याय क्रमांक 2 सोबत. पुढे पवार पर्याय क्रमांक 2. यस, पर्याय क्रमांक ओम मात्र पर्याय क्रमांक 3 म्हणतोय. चला 3 म्हणतोय. आणखी बघू. इशिता पर्याय क्रमांक 2 सोबत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 यश म्हणतोय. बर, चला आता आपण थोडस बघूया. हे बघा, याच्याकरता काय की तुम्हाला समानार्थी शब्द माहिती असणं गरजेचं आहे. कशाचं? हात. हात बघा इथं र क, याला काय? क र. दपच काय असेल? समजा पद असा शब्द तयार होईल किंवा दप असा शब्द तयार होईल. त हाच काय होतं? हात. त हच काय होतं? हस्त. मग काय म्हणू शकतो आपण? हस्त, हात, कर. हे काय आहे? तीनही सारख्या गुणधर्माचे शब्द आहेत. यस, बाकीचे शब्द उलटे लिहिले तर हाताचे समानार्थी शब्द होतात. व्हेरी गुड. येते लक्षात? तसं द प किंवा प द याचा काही हाताशी समानार्थी तो शब्द नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. चला पुढे जाऊया. आता बघा, याचा करता तुमचं लॉजिक किती व्यवस्थित आहे तरच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर येणार आहेत. पुढे बघा, कट, गट, तट आणि अट. आता याच्यासाठी तुम्हाला व्यंजन आणि स्वर माहिती असणं गरजेचं आहे. तट म्हणतायत, बरेच मुलं तट म्हणतायत. चला अजून काय? सर्वजण 3-3. संस्कृती पर्याय क्रमांक, संस्कृती मात्र 4 म्हणते. पवार पर्याय क्रमांक 3. इशिता, तेजस्विनी देखील पर्याय क्रमांक 4 म्हणते. चला श्रेया कातोरे, नाडेकर का? हा नाडेकर. श्रेया सोनवणे पर्याय क्रमांक 4. हे बघा, हे जे शब्द आहेत ना, तुम्हाला व्यंजन आणि स्वर माहिती आहे ना. अ हा काय आहे? स्वर आहे. तर त, ग आणि क हे काय आहे? व्यंजन आहेत बरोबर ना. अ, आ, ई, उ माहिती ना. इंग्रजीत ए, ई, आय, ओ, यू हे काय? स्वर आहेत आणि हे काय आहे? व्यंजन आहेत. म्हणून अट हा शब्द वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न फास्ट. चला करा. द्विआत्य, रभास्कर, रिसता आणि विसता. सोडवा. मला वाटतं आपला वेळ संपत आलाय. 2-3 मिनिटं बाकी आहेत ना. चला पटपट, आपल्याला भरपूर प्रश्न आहेत किंवा काही प्रश्न तुमच्याकडे पुस्तक आहे, तुम्ही घरी सुद्धा सोडवू शकता. पर्याय क्रमांक 3. बर, पर्याय क्रमांक 4. कुणी म्हणतो पर्याय क्रमांक 3, कुणी म्हणतो पर्याय क्रमांक 4. बघा आता आपण हे शब्द व्यवस्थित याचा अर्थ एकदा लावून घेऊ. पेज नंबर काय? 85. ओम, तुला जर पुस्तक तू घेतले असेल तर तुला
पेज नंबर समजेल बरं का. हे कसलं आहे, आपलं राज्यस्तरीय प्रावीण्य वर्ग प्रश्नपेढी, जे 4 मॉड्यूल आहेत त्यापैकीचं मॉड्यूल 1 मधलं आपण बघतोय. ओम. ठीक आहे, चला. आदित्य, भास्कर, सरिता आणि सविता. बघा, सविता या शब्दाचा अर्थ माहिती की तुम्हाला? सविता म्हणजे काय? यस, पवार म्हणते 1 आदित्य, 2 भास्कर, 3 सरिता. बर, शब्द तयार केले. आणि चौथं मी सांगतो तुला, सविता. आता मात्र उत्तर सांगा. सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नदी. बरोबर, नदीला सरिता असं म्हणतात. मात्र आदित्य, भास्कर आणि सविता हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. याच्याकरता तुम्हाला काय पाहिजे असतं? शब्दांचा साठा, व्होकॅब्युलरी म्हणतो आपण इंग्रजीत. बरोबर, नवीन नवीन शब्द आणि त्याचे असणारे समानार्थी शब्दांचा जर तुमच्याकडे अभ्यास असेल तर आणि तरच अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवता येतात. यस, येते लक्षात? पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे, 4 नाही. 4 कोण म्हणताय? सविता, भास्कर आणि आदित्य ही सूर्याची समानार्थी शब्द आहेत. तर सरिता हे काय आहे? नदीचं नाव आहे. येते का लक्षात? चला पुढे जाऊ आपण. तर अशा प्रकारे एक 3-4 प्रश्न राहिलेत. आता वेळ किती राहिला? 1 मिनिट. तर विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः मी काही सेकंदात तुम्हाला एक्सप्लेन करतो. भीमा, कृष्णा, गोदावरी, तापी काय असेल? आणखी 4-5 प्रश्न आहेत. त्या मानाने आपण भरपूर प्रश्न सोडवलेले आहेत. सर्वांनी काय करायचं बघा, शक्यतो आपले मित्रमैत्रिणी असेल तर त्यांना सुद्धा हा क्लास कसा जॉईन करायचा